तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीये. 2 दिवस दुखेल, चला 8 दिवस दुखेल, पण तुम्हाला एकदा सवय झाली ना सगळ्या एक्सरसाइजची, अजिबात तुम्हाला दुखणार नाहीये. त्यांचं ना कितीही खाल्लं, समजा कमी खाल्लं आणि तरीही वजन खूप जास्त दिसतं, वाढत जातं. काही काही लोक कितीही खातात तरी त्यांचं वजन काही वाढत नाही. तर का सोपे व्यायाम आहे, थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करा. ठीक आहे, सोपे का दाखवलेत की ज्यांना सगळ्यांना जमतील याच्यासाठी. नमस्कार मॅडम, आम्हाला आमचं पोट कमी करायचं आहे, कमरेचा फॅट कमी करायचा आहे, हातावरची चरबी कमी करायची आहे, मांड्या कमी होत नाहीये, काय करावं, कोणते व्यायाम करावे सांगा. खूप कमेंट्स येतात बघा. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते, जोपर्यंत तुम्ही ह्या शरीराची हालचाल करणार नाही आहात, स्ट्रेचिंग करणार नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीये. त्यामुळे सुरुवात करा. फक्त व्हिडिओ पाहून काहीही होणार नाहीये, काहीच नाही होणार आहे. मला माहिती आहे सुरुवातीला शरीर दुखेल, 2 दिवस दुखेल, चला 8 दिवस दुखेल, पण तुम्हाला एकदा सवय झाली ना सगळ्या एक्सरसाइजची, अजिबात तुम्हाला दुखणार नाहीये. जसं सांगेन तसं फॉलो करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं पाणी पियायचं आहे, किमान 3.5 लिटर तरी पाणी पियायचं आहे. 7 किंवा 8 तासाची शांत झोप घ्यायची आहे आणि शक्य असेल तेवढं लवकरात लवकर उठा. 10:30 पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा. आणि नेक्स्ट, आपल्याला आपल्या जेवणामध्ये तेलकट पदार्थ, मिठाचा वापर, आपण जे वरून मीठ वापरतो ते कमी करायचं आहे. तेलकट तळलेला पदार्थ, तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे. त्याच्यामुळे जास्त कॅलरीज तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामुळेच खरं तर आपला फॅट वाढत असतो. त्यामुळे तेलाचा वापर कमी करा. बाहेरचे जे पॅकेट्स फूड येतात, कोल्ड ड्रिंक्स, मैदा तर अजिबातच खायचा नाहीये, पूर्णपणे बंद करा. वेट लॉस जर्नीमध्ये आहात तर हे सगळं फॉलो करावंच लागेल, तेव्हाच रिझल्ट दिसेल. आणि नेक्स्ट, तुम्हाला काय करायचंय तर आपण जे जेवण जेवतोय त्या जेवणामध्ये आपण किती प्रोटीन खातोय ते बघणं खूप गरजेचं आहे. आता प्रोटीनमध्ये चिकन, मासे, अंडी आहेत. आता नॉनव्हेज खात असाल तर, व्हेज खात असाल तर चणे आहेत, मूग आहे, सोयाबीन आहे, पनीर आहे, जे आवडत असेल ते. पालेभाज्या खा जास्त. आणि भाकरीचा वापर, भाकरी तुम्हाला नाचणी, बाजरी, ज्वारी हे जास्त त्याचं एक ठेवा जेवणामध्ये. म्हणजे जर चपात्या जास्त खाताय तर चपाती थोडी कमी ठेवा. 2 चपाती असेल छोट्या साईजची चालेल. जर समजा चपाती खाताय तर चपातीच राहू द्या, त्याच्यासोबत तुम्हाला भात वगैरे घ्यायचं नाहीये. आणि जर भात खात असाल, भात आवडत असेल तर फक्त 1 वाटी भात, त्याच्यासोबत भरपूर अशी भाजी घ्या. 2 भाज्या ठेवा वाटल्यास, पोट भरत नसेल तर. आणि सॅलड हा कंपल्सरी असला पाहिजे. आता गरमी चालू होते तर त्याच्यामुळे दही ठेवा, ताक ठेवा, चालेल. आता हे झालं. आता ह्याच्यानंतर काय तर एक तुम्हाला आपलं बघा, ज्यांचं ना कितीही खाल्लं, समजा कमी खाल्लं आणि तरीही वजन खूप जास्त दिसतं, वाढत जातं. काही काही लोक कितीही खातात तरी त्यांचं वजन काही वाढत नाही. तर का तर त्यांचं मेटाबॉलिझम चांगलं आहे. आणि ज्या लोकांचं सुद्धा आपण बघा, थोडं जरी खाल्लं ना तरी आपल्याला आपल्या शरीराला लागतं. तर का तर आपलं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे. जर ते आपल्याला फास्ट करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी ड्रिंक्स ॲड कराव्याच लागतील. तर ड्रिंक कोणकोणत्या घ्यायच्या आहेत हे मी चॅनलवरती सांगितलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आहार कसा घ्यायचा याच्यामध्ये हे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पहा. तुम्हाला मेथीचं पाणी घ्यायचं आहे, दालचिनीची, लवंगचं, ओव्याचं पाणी. हे पाणी तुम्ही सकाळी गरम करून घेऊ शकता. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम छान होणार आहे. आणि ग्रीन टी घ्या दिवसातून, किमान 1 तरी घ्या, चालेल. साखर बंद करा. आणि जे सांगेन ते दररोज व्यायाम करा. तुम्ही कमेंट्स वाचू शकता. किती जणांनी मला कमेंट्स केलेले आहेत, मॅडम आम्ही 10 किलो वजन कमी केलंय, 7 किलो वजन कमी केलंय, 1.5 महिन्यात 4 किलो वजन कमी केलंय, किंवा ते 15 दिवसात 3 किलो वजन कमी झालेलं आहे. का, कसं केलंय तर ते सुद्धा व्यायाम करतायत, थोडं जसं सांगितलंय तसं फॉलो करतायत. म्हणूनच ना, जर तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर तुम्ही सुद्धा करू शकणार आहात. त्यामुळे सुरुवात करा. पहिल्या 2 दिवशी वाटेल कंटाळा, आळस येईल, पण हा आळस तुम्हाला स्वतःहून घालवायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून सगळं विसरून जायचं नाहीये. हा व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला तुमचं खरंच वजन कमी करायचं आहे ना, त्याच्यामुळे सुरुवात करा. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिला व्यायाम पाहणार आहोत, तो आपल्या पोटासाठी. काय करायचंय, व्यवस्थित बसायचंय, दोन्ही हात असे इंटरलॉक करून ठेवायचे. ठीक आहे. श्वास घ्यायचाय, श्वास सोडत वरती यायचंय, श्वास घेत खाली गेलो, वरती आलो. बघा किती सोपा व्यायाम आहे. खाली जाताय ना, पूर्ण दाब ह्या पोटावरती येतोय. हे पोट तुमचं कमी होत नाहीये ना, अगदी बसल्या बसल्या करणार आहात. बघा, 1 2 3. किती वेळा करायचंय, 20 वेळा काउंट करायचे आणि 3 सेट मारायचे. आता 3 सेट म्हणजे सगळ्यांना कळत नाही की 3 सेट म्हणजे काय. आता मी आता समजा एक व्यायाम केला, हा
त्याचे मी 20 वेळा काउंट केले. पुन्हा थांबायचंय, पुन्हा हाच व्यायाम पुन्हा करायचा आहे 20 वेळा, पुन्हा 10 सेकंड थांबायचंय, पुन्हा हाच व्यायाम 20 वेळा, असे 3 सेट प्रत्येक एक्सरसाइजचे. हा आता दुसरा व्यायाम कशासाठी पाहणार आहोत, तर आपल्या ह्या हातांसाठी पाहणार आहोत. हे हातावरचा फॅट कमी होत नाहीये ना, त्याच्यासाठी. बघा, दोन्ही हात असे ठेवायचे. आपला उजवा हात आपल्याला डाव्या साईडला घेऊन जायचा आहे, पुन्हा साईड इथे होता इथे घेऊन यायचंय, पुन्हा डावा हात 1 2 3 4. इथे जो फॅट लटकतोय ना तो तुमचा कमी होणार आहे. हा 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होता की नाही सोपा. तिसरा व्यायाम कशासाठी पाहणार आहोत, तर हे आपल्या हातासाठी सुद्धा. इथे बॅक साईडचा जो फॅट कमी होत नाहीये, चेस्ट वरचा इथला फॅट जो बाहेर आलेला आहे तो कमी होत नाहीये. बघा, हात असे ठेवायचे. 1 पुन्हा हात जॉईंट, 2 पुन्हा हात जॉईंट, 3. सगळे व्यायाम जसे सांगितले तसे 20-20 वेळा काउंट करून. अगदीच नवीन हा व्हिडिओ पाहता आत्ताच करताय म्हणजे सवयच नाहीये शरीराला, तर काय करायचंय, फक्त 10 किंवा 5 काउंटिंग केलात आणि केलात तरीही चालेल. पण पहिल्याच दिवशी घाई करायला जाऊ नका, तर हात खूप दुखतात सगळे. जो कोणता व्यायाम आपण पाहणार आहोत ना तो, त्यामुळे अजिबात घाई करायची नाहीये. कमी काउंटिंग पासून सुरुवात करा. 8 दिवस तरी हळूहळू काउंटिंग वाढवायचंय. नक्की सांगते तुम्हाला खरंच रिझल्ट दिसेल. आता नेक्स्ट कशासाठी पाहणार आहोत, तर ह्या कमरेवरचा इथे जो फॅट लटकलाय ना, बाहेर आलाय, तो कमी करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचंय, दोन्ही पाय असे ठेवायचे. दोन्ही पाय असे ठेवले, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे. हा आणि आपला हात आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायचं. एवढा गेला बस. 1 पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10. कुठे स्ट्रेचिंग येते माहितीये, इथून तुमची कंबर बघा अशी ट्विस्ट होते. हा त्यामुळे जो इथे फॅट आहे ना तो इथला तुमचा स्ट्रेच होणार आहे. ठीक आहे. इथे बॅक साईड वरती सुद्धा स्ट्रेचिंग फील होते. जो व्यायाम करताय ना, कुठे तुम्हाला ताण येतो या गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय. हा आता नेक्स्ट काय, तर आपल्या ह्या मांड्यांसाठी पाय असे ठेवले, दोन्ही पाय खाली, हात असे ठेवले, पाठ कंबर सरळ असू द्या, पाय फोल्ड केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जेव्हा फोल्ड करताय ना, इथून तुम्हाला स्ट्रेचिंग फील होणार आहे. पोटावरती सुद्धा दाब येतोय, त्यामुळे पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. हा सोपे व्यायाम आहे, थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करा. ठीक आहे. सोपे का दाखवलेत, की ज्यांना सगळ्यांना जमतील याच्यासाठी. त्यामुळे मला कमेंट्स करायचे, कुणी कुणी हे सगळे व्यायाम माझ्यासोबत केलेले आहेत, कोण कोण करणार आहे, नक्की कमेंट्स करायचे. कुठून हा व्हिडिओ पाहताय नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा. नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.